पण आमचं देवाला बोलणं वेगळं आणि आमच्या मासाहेब जिजाऊंचं देवाला बोलणं वेगळं. आमचे आऊसाहेब बोलतात, हे शंभो, हे शिवशंकरा, अरे बघ ना, अरे भरपर्यंतातल्या कोल्ह्या कुत्र्याने यावा, तुझ्या लेकीच्या पदरावर हात टाकावा. अरे तू हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहावं. कैसे अरे देव देश धर्म सुरक्षित राहिला नाही रे. अरे एक लेकरू देऊन काय होणार आहे. देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी ऐसी मास कित्येक मुलं हवीत. हे शंभो शिवशंकरा, आम्हास पुत्र हवा, ऐसा पुत्र देगा देव. जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐसी तरी दे जैसी मीरा मुक्ताबाई. ऐसा भक्तराज गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे शंभो शिवशंकरा, आज तुझ्या दरबारात मुलगा मागण्यासाठी आले. आम्हास पुत्र हवा, आमच्या मासावीची जाऊन धावत धावत हर हर महादेवाच्या दरबारात यावा आणि शिव शंभो शंकराला मुलगा मागावा. पण स्वतःच्या प्रपंचासाठी नाही. अरे मुलं तुम्ही आम्ही बी जन्माला घातली रा, पण कुठंतरी तुम्ही आम्ही मेल्यावर कुठंतरी कोपऱ्याला एखादा बॅनर छापावा आणि मग जगाला कळावं, अरे ह्यो बी जन्माला आला होता का. नाही, लेकर जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मनगटातून त्यांच्या मस्तकातून पराक्रमात जन्माला यावा. आमच्या मासाहेब जिजाऊन एक बीज जन्माला घातलं आणि त्या बीजाला लहानाचं मोठं केलं. एक आई काय असते, एका आईचं काळीज काय असतं आणि एका आईची ताकद काय असते. आमच्या छोट्याशा शिवाला हातामध्ये घेतलं बर का. आई शिवाला सांगितलं, शिवा, आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज, मोगल, कुतुबशाही, बिदाईशाही, शुभारे कोल्ह्या कुत्रे परपर्यंतातला यावा. उठा, धर्मरक्षणाचं कार्य तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. देव देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे. उठा शिवराजे, उठा. शुभा, अरे एखाद्यानं उठावा, धावत धावत जंगलामध्ये जावं, जंगलातली 4 लाकड तोडून आणावीत आणि 4 लाकडाच्या 4 भिंती उभ्या कराव्यात आणि 4 भिंतीच्या आतमध्ये संसार प्रपंच थाटावा. शिवा,
चार भिंतीच्या आतमध्ये ऐसा संसार तर जंगलातले चिमणी पाखर देखील थाटतात. उठा शिवराजे उठा. शिवराजाला रामायण सांगायच्या, महाभारत सांगायच्या, भागवत सांगायच्या, कृष्णनीती सांगायच्या, रामनीती सांगायच्या. बर का आई साहेब, आपल्या लेकरांना हातात काय द्यावं? आता आहे आमच्या लेकरांच्या हातात 24 तास 12 महिने, जेथे जावे तेथे तू माझे संगाती मोबाईल. आज आमचे लेकर काय पराक्रम करणार आहेत? काय पराक्रम करणार आहेत? पराक्रम करण्यासाठी मासाहेबजींनी भगवद्गीता हातामध्ये घेतली आणि भगवद्गीतेतला श्लोकावरती अर्थ, कृष्ण भगवंताचा पराक्रम, अर्जुनाचा पराक्रम शिवाला सांगितला. आणि एक वाक्य, एक श्लोक आवर्जून सांगितला. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्यांनी सांगितला, शिवा उठा, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. उठा शिवराजे उठा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या चिबुकल्या लेकरानं एका आईनं घडवलं. या लेकरानं किती पराक्रम केला, काय पराक्रम केला, हे 2 मिनिटात सांगणं शक्य नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं, भविष्यामध्ये जन्माला येणारी हिंदू धर्मातल्या पिढ्या जागाव्यात, वागाव्यात, राहाव्यात, म्हणून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली. अरे तुमच्या पिढ्या उद्या भविष्यात सुखाने जगाव्यात, याच्यासाठी तुम्ही काय बलिदान करणार आहात? पॉइंट इज नोट, पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. तुम्ही आम्ही सुखाने जगावं, नांदावं, याच्यासाठी 350 वर्षापूर्वी या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. या बीजांनी स्वतःचा नाश करून घेतलाय. मग आज तुम्ही आम्ही सुखाने सुखभोग भोगतोय महाराज. उद्या लांबच्या 350, 400, 1000 वर्षापूर्वीच्या पिढ्या जाऊन द्या. तुमचे नातव आणि पंतू भविष्यात सुखाने जगावेत, याच्यासाठी तुम्ही काय पेरणी करताय? याच्यासाठी तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागच्या महापुरुषांनी आपण सुखाने जगावं याच्यासाठी स्वतःचं आयुष्य संपवलं, या बीजाने नाश केला. भविष्यातल्या पिढ्या सुखाने जगाव्यात याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? अरे तुमच्या डोळ्यात देखत लव जिहादच्या नावाखाली तुमच्या मुली धावत धावत गेल्या. तुम्हाला चांगले पोरं नाही कळाले, तुमचे क्वालिटीचा शेतकरी मुलगा नाही कळाला तुम्हाला. ज्यावेळेस दुसऱ्या धर्मातल्या एखाद्या माणसाने यावं, एखाद्या पोराने यावं आणि तुमच्या मुलीला फसवावं आणि लव जिहादच्या नावाखाली पळून घेऊन जावं, त्यावेळेस शेपूट गुंडाळून ठेवता. मग म्हणता माझी मुलगी जमा झाली. आता कशात जमा झाली? मेल्यात जमा झाली. झोपा काढता तुम्ही? लाज नाही वाटली तुम्हाला तोपर्यंत? आज 30-30, 35-35 वर्षाच्या मुलं बिना लग्नाचे आहेत महाराज. कुठं सोडायचे तुम्हाला? काय करणार आहात? तुम्हाला जर मुली तुमच्या शेतकऱ्याला द्यायच्या नाही तर तुमचे सुद्धा मुलं शेतकरी आहेत, तुम्हाला कुठून आणणार आहात? काय करणार आहात तुम्ही? मला खरं बोलू द्या, कारण आमच्या तुकाराम महाराजांना सहन नाही झाल्या काही गोष्टी. मिस्टर गणेश महाराज, तुकाराम महाराज ने एक जगह पर कहा है, अरे माझ्या डोळ्यात देखत माझ्या या समाजाने बुडावं. माझ्या डोळ्यात देखत जर माझा समाज बुडत असेल तर उघड्या डोळ्यानं मी पाहणार नाही. आळंदीच्या अलीकडं तुळापूर वडबुद्रुक धर्मवीर राजे छत्रपती शिवाजीराजे यांचे पुत्र राजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचा मित्र कवी कलश, या दोन्ही योद्ध्यांना इंद्रायणी भीमेच्या काठावर वाळवंटामध्ये डांबलंय.
मुकरब खानाने गेले 35 ते 36 दिवसापासून या दोन्ही महापुरुषांचे हाल हाल केलेत. मुकरब खान, दिलेर खान, फौलाद खान, औरंगजेबाचे खाशी सरदार. तो मुकरब खान संभाजीराजाच्या समोर आला आणि संभाजीराजांना बोलू लागला, संभा, क्यों अपने मृत्यू को गले लगाना चाहते हो? क्यों मरना चाहते हो? हमारे आलमगीर आलमपना बड़े दयालु है, बड़े मायालु है. अगर तूने सोचा तो तुम जिंदा बच सकते हो, लेकिन तब जब तुम हमारे आलमगीर आलमपना के 2 सवाल के जवाब तुम दे सकते हो. बस आएंगे, कुछ बातें पूछेंगे और उसके बाद तुम जो चाहोगे तुम्हें मिल सकता है. संभाजीराजे चुप असायचे. संभाजीराजे काही बोलत नसायचे. औरंगजेब आल्याबरोबर संभाजीराजांच्या पुढे गेला आणि संभाजीराजाला बोलू लागला, क्यों संभा, क्यों मृत्यू का डर नहीं लगता तुम्हें? क्यों मरना चाहते हो? क्या उम्र है तुम्हारी? सिर्फ 32-33 साल की. आखिर क्यों मरना चाहते हो इतनी भरी जवानी में? आखिर क्यों? फौलाद खान, ये कबर संभा, ये तो बड़ा डरपोक निकला. ये हमें लगा था कि ये बहुत बड़ी बड़ी बातें करेगा हमारे साथ, लेकिन अब चुप, बड़ा डरपोक निकला. संभाजीराजांच्या शेजारी कवी कलश नावाचा मित्र होता. कवी कलश औरंगजेबाला बोलून गेला, औरंग्या, अरे वाघ आहे माझा संभाजीराजा, वाघ. अरे हातापायामध्ये साखळदंड घालून आणि बेड्या घालून तर कोणी पण बोलल रा. अरे तुझ्या तर धमक असेल ना, माझ्या वाघाला हातातल्या साखळदंड सोडून बघरा, फिर तुम्हें पता चलेगा ये शेर है संभाजी राजा, शेर. बहुत खूब. अगर ये शेर है तो ये बातें क्यों नहीं कर रहा? क्यों संभा? तो 8 साल का था, बहुत छोटी उम्र थी तेरी, तब मिला था आगरा में तू मुझे. फौलाद खान, उसी वक्त हमने इसे कहा था, संभा, आलम दुनिया हमसे डरती है, तुम्हें डर नहीं लगता? तब इसका पर संभा ने जवाब दिया था, आलमगीर पना, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से तो सबको डर लगता है. सच कहा था इसका पर संभा ने. लेकिन आप चुप क्यों हो? सिर्फ 2 सवाल संभा, सिर्फ 2 सवाल. तुम्हारे बाप ने लुटा हुआ सारा के सारा खजाना इसी वक्त कहाँ रखा है मुझे बताओ. आणि माझं नमक खाऊन तुझी चाकरी करना है कौन है? बस उन काफरों का नाम मुझे बताओ संभा, बताओ. संभा, बोलो सुअर की औलाद, बोलो. संभाजी महाराजांना औरंगजेबानं शिवी हसडली आणि संभाजी महाराजांच्या मोर उभा राहिलेला औरंगजेबाला संभाजी राजा बोलून गेला, औरंग्या, अरे वाघ आहे मी, वाघ. अरे आजपर्यंत बायकांच्या हातामध्ये बांगड्या मी पाहिल्या होत्या रे, पण बांगड्या आज मला औरंग्या तुझ्या हातात दिसायला लागल्या रे.
खामोश कपर संभा खामोश, तुम्हारी जबान को लगाम देना पसंद करो। चुप चुप चुप। तुम कुछ बोल नहीं रहे थे, अगर तुम्हें बोलने का मौका भी दिया तो कैसी जबान चला रहे हो तुम, कैसी। चुप चुप चुप। तुम शेर हो, तुम शेर हो, तो अब तक चुप क्यों? औरंग्या, वाघ आहे मी, वाघ। अरे वाघाची झेप में, हिंदुत्वाचा रोप में, तेजाची तळपती तलवार में, अरे गाव झेलणारी ढाल में, त्यागाची शाल में, होय औरंगजेब, होय धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतवीर, छत्रपती संभाजी राजा में। तुम शेर हो तो हम कौन है, आज तुम्हें पता चलेगा संभा, असली हिंदुस्तान का ये शेर कौन है। लेकिन मुझे इतना बताओ, तुम्हारे चेहरे पर न डर है, न तुम्हारे चेहरे पर निराशा, तुम मृत्यु को गले लगाना आखिर क्यों चाहते हो? संभाजी राजाने सुंदर उत्तर दिलं। संभाजी राजा औरंगजेबाला म्हणाले, औरंग्या, अरे योद्धा आहे मी, योद्धा। अरे आजपर्यंत मरण आमच्या मागे पळत होता रा, पण आज आम्ही मरणाच्या मागे पळतो। हे मरण आमच्या मोहर पळता आणि आम्ही हे मरणाच्या मागा। औरंग्या, अरे योद्ध्यानं गोधाड्यात मरू नये, तलवारी मोहर युद्ध करायला डरपोक तुम्ही, आम्ही नाही। कारण आमसने ठावाय बर का, आमसने चांगलं ठावाय। रणांगणामध्ये जर योद्धा औरंग्या एकदा यारा तीर्थ जर पडला ना, त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात।